घड्याळाच्या दिशेने फिरलेले. घड्याळ कसं फिरतं असं ते गोल गोल फिरतं की नाही, तसंच त्या पद्धतीने दोन दोन सोडून हे रंगवलेलं आहे, गडद केलेलं आहे. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना? दुसरा प्रश्न बघूया. येस टीचर. येस टीचर. ओके. येस टीचर. कालचे तुम्ही आकृती का नाही लिहिल्या रे? बऱ्याच जणांनी नुसतंच आपलं उत्तर पाठवलंय. काय करू त्या उत्तराचं? मी लिहिलंय. आकृत्या. हो मॅम. हम्म. पाठवलंय हा, व्हेरी गुड. प्रश्न क्रमांक 2. आता ह्याच्यामध्ये बघा, एका ठिकाणी गडद केलेला आहे, नंतर दोन डॉट आहेत आणि एक डॉट बाहेर आहे. हा डॉट आहे, परत फिरून इथं आलेला आहे, परत ही फिरून इथं गेलेले आहे. मग परत कुठे जाईल तो? एकच आहे डॉट, वरती जाईल. वरती जाईल. व्हेरी गुड. परत कलर इथं केलेलं आहे, परत इथं केलेलं आहे, परत इथं केलेलं आहे. मग कुठं येईल? मग इथं येईल ना. कोणता पर्याय बरोबर असेल? सगळे ऑब्झर्व करायचे व्यवस्थित. सानवी. डी पर टीचर डी. हा, येस, व्हेरी गुड. पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. अमृता, तुझी शाळा लवकर असते का? सॉरी तनुजा, तुझी शाळा लवकर असते का? रेडीच होऊन बसते. हो का? 8 वाजता असते का? टीचर, बोल. माझे पण 8 वाजता. माझी 8 वाजता शाळा आहे. हा, तेच रोज लवकर तयार होऊन बसलेले दिसते, त्यामुळे म्हटलं. आणि 8 ते किती वाजता येते परत घरी? 8 चारवी ते टीचर. 5. हा, एवढे उशिरा? 8 ते 5 एवढी शाळा असते? टीचर हा आमची आहे टीचर. ना. हा. टीचर आमची 9:20 ते 4:20. हा, हा. माझे आज हाफ डे 11 वाजता. ओके, मग आल्यावर अभ्यास कर हं. प्रश्न क्रमांक 3 बघा. इकडे पण 3 आहेत, असे हाफ गोल आहेत, हाफ सर्कल. 1 2 3. आणि इकडे किती आहेत? 1 2 3 4 आहेत. इथं किती आहेत? एक कमी दोन. केलेलं आहे. दोन. दोन्ही मधला एक एक कमी केलेला आहे, मग किती येईल? एक एक टीचर ऑप्शन आहे. ए. यस, दोन्ही मधला एक एक कमी केला, ती पर्याय क्रमांक ए येतो. व्हेरी गुड. पर्याय क्रमांक बी. बी कसं येईल रे? ए येईल ना. आता बघ, ह्याच्यातले दोन्हीतले एक एक कमी केलेत, ह्या साईडचं ह्या साईडचं. मग क्वेश्चन पर्याय. नंबर 4. हो, हो. नंतर क्वेश्चन नंबर प्रश्न क्रमांक 4. बी. ऑप्शन बी. बी. कसं काय? तिथं मॅम पहिल्यांदा इथं गोल गोल आलेले. बर, तू सांग. त्रिकोण चौरस. हम्म. त्रिकोण चौरस गोल. हम्म. प्रश्न चौरस गोल त्रिकोण. ही मग गोल त्रिकोण चौरस आहे पाहिजे. ऑप्शन बी आहे मॅम. बरोबर आहे उत्तर. बाकीच्यांना समजलं का? मी सांगू अजून एकदा? हो, समजले टीचर. हा, मी सांगते अजून एकदा, समजलं तरी ऐका. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा इथं गोल आलेले, परत त्रिकोण आलेले, परत चौकोन आले, परत हा 2 नंबरचा जो त्रिकोण आहे परत पुढे घेतलेला आहे. त्रिकोण पुढे येतो, मग हळूहळू ही परत चौकोन येतो, परत गोल येतो. हा गोल आहे ना, तो मागे जातो. परत चौकोन पुढे येतो, गोल मध्ये येतो, त्रिकोण मागे येतो. मग परत काय होईल? गोल पुढे, गोल त्रिकोण त्रिकोण आणि चौरस. चौकोन. म्हणजे पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. कुणाला अवघड जाते असं कोण आहे का? समजत नाहीये, अवघड चाललंय हा धडा. नो टीचर. बघू, सगळ्यांना जमतंय? हो. यस तने. अमय, गुड येस. मॉर्निंग अमय. आर्या, गुड मॉर्निंग. देव देवांश, कॅमेरा का बंद करून बसलाय देवांश? टीचर आवाज येत नाही. हा, ठीक आहे. आता बघूया नेक्स्ट वन. एकच मिनिट हा.
प्रश्न क्रमांक 5. तीस. आता हे सगळ्यांनी व्यवस्थित स्टडी करा. सगळ्यांनी बघा. आर्या कुठेस तू? आर्या काय चाललंय? कॅमेरा का बंद करून बसते आर्या? प्रलय मॅम ऑप्शन नंबर ऑप्शन बी मॅम. हो बरोबर. ऑप्शन बी मॅम. येस, व्हेरी गुड. ऑप्शन आता काय नंबर बी. करायचं, सगळ्यांनी स्वाध्याय सोडवा व्यवस्थित. पण सगळ्यांनी असं मध्ये गोंधळ करून सांगायचं नाही. मी ज्यांना विचारते त्यांनी सांगायचं. आता मी रोल नंबर्स वाटलंच तर मी तुम्हाला ग्रुपवरती टाकेन रोल नंबर, त्याच्यानुसारच सांगायचे सगळ्यांनी. अजून एकदा. टीचर टाकलेला आहे माझा. गौरव आहे का नाही आज? टीचर 5वा प्रश्न 5वा प्रश्न झाला ना? तू नाही पाहिला? थांब टीचर थांब. तिसऱ्या 5वा प्रश्न प्रश्नाचं. बघ. आरोही. येस टीचर. हा बघ 5वा प्रश्न. ऑप्शन सी टीचर. यस टीचर सी. आजच आहे. प्रश्न क्रमांक फर्स्ट जो आहे तो उलटा छेड सारखा आहे, पण तो बाण कुठे आहे? डाव्या साईडला आहे. खाली. परत तो बाण कुठे गेलेला आहे? खाली गेलेला आहे. परत तो उजव्या साईडला गेलेला आहे. मग आता कुठे जाईल तो? हा, आता कोणता पर्याय बरोबर आहे? येस, खाली गेला. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. व्हेरी गुड. हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरायला लागले. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने बाण फिरतोय. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. पी टीचर. हा, ह्या उजव्या बाजूने गेलाय, परत खाली आलाय बाण, परत वरती इकडे गेलेले आहे. टीचर. टीचर बी. थांबा जरा, मला टीचर विचार. सी. थांबा जरा, मला विचार करू द्या. 2 मिनिटं. नुसतं बाण बघायचं नाही, बाकीच्या पण आकृत्या आहेत ना. ही आकृती परत इथे आलेले, परत इथे आलेले, परत इथे जाईल ह्या साईडला. ओके. मग बी आणि सी सेमच येणार आहे. काय फरक आहे दोन्हीमध्ये? नाही टीचर. बी मध्ये आणि सी मध्ये. हा बरोबर. रेक्टँगल म्हणजे जो आयत आहे तो वेगळा आलेला ना. हर्षवर्धन, व्हेरी गुड, करेक्ट. आता प्रश्न क्रमांक 3 बघा. टीचर सी आहे. सी टीचर. पर्याय क्रमांक सी. ओके. टीचर वर घ्या ना. हो हो. टीचर बोल. आता हे लिहून घ्यायचंय. नाही, आकृत्या क्लास संपला की मग आकृत्या काढा. आकृत्या काढायला तुम्हाला खूप वेळ जातो ना, त्यामुळे मग मी क्लास संपल्यावर सांगेन. आता फक्त प्रश्न सोडून घेते मी तुमच्याकडनं सगळे. टीचर. उत्तरं टीचर लक्षात चौथ्याचं ठेवायची किंवा बी. लिहून घ्या. नंतर क्लास संपला ना, मग ह्या आकृत्या काढायच्यात. आकृत्या काढून बरोबर असलेली उत्तराची जी आकृती तीच तेवढीच फक्त काढायची, बाकी सगळं काढत बसू नका. सर टीचर चौथ्याचं बी. बर, ठीक आहे. टीचर चौथ्याचं सी. हम्म. सी टीचर. सी टीचर चौथ्या वाल्याचं सी. चौथ्या वाल्याचं सी टीचर. हम्म. मॅम काय होतं? थांब जरा. मॅडम हो हो. तिसऱ्याचं काय होतं?
तिसऱ्याच तिसऱ्याचं होतं का? थांब एक मिनिट, वरती घेते मी. तिसऱ्याच सी होता पर्याय क्रमांक. हे बघ, नाही तिसऱ्याचं आपण सोडवलंच नाही. तिसऱ्यापासून सोडवूया आपण. प्रश्न क्रमांक तिसरा ह्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे इथं. असं तर परत हे उलट केलेलं आहे. परत एक गुणिले चिन्ह वाढवलेले, परत तीन गुणिले चिन्ह केलेले आहेत. परत कोणता येईल मग? पप्पा नाही तुम्हाला एकदा ती खाली येतंय. खालीवर केलेलं आहे. पहिल्यांदा वरती आहे, परत खाली केलेलं आहे, परत वरती आहे, परत खाली येईल आणि चार गुणिले चिन्ह येतील. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. प्रश्न चौथा बघा बरं. सी येणार. हा, ते पण पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. गुणाकार एक गोल वाढवले तर. टीचर पाचव्याचा डी येणार. नाही, चुकीचं येते. नीट बघा. हे दोन्ही सी टीचर नाही. टीचर डीच येतंय. पर्याय क्रमांक ए. टीचर डीच येतोय. ए येते. डीच आहे. नाही रे, ए येते. का टीचर नाही नाही, डी येते. सॉरी, आरशातील प्रतिमा दिसते ना. पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. व्हेरी गुड. नवीन कोण जॉईन झाले का आज? ओप्पो नावाने कोण जॉईन झाले? प्लीज कॅमेरा ऑन करा आणि नाव सांगायचं, स्वतःचं नाव. नंतर जो आहे स्वतःचं नाव सांगायचं. काय नाव आहे? प्रश्न क्रमांक 6. डी डी ऑप्शन डी. थांबा जरा, हर्षवर्धन वेट. पहिल्यांदा एक गोल आहे, नंतर दोन गोल आहेत, नंतर चार येईल, पण ते कोपऱ्या कोपऱ्यामध्ये नेणार नाहीये. हे असे येतील. पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. कुणीतरी ए टिक केले का बरं? सी पण टिक केले. शिवम काय चाललंय? टिक अजिबात कुणी करू नका, मी करते ना. टीचर ए आणि सी येणार तर नाही केले. पर्याय क्रमांक डी. ओप्पो नावाने कोण जॉईन झाले? प्लीज कॅमेरा ऑन करा. कॅमेरा ऑन कर आणि बोलायचंय. बोलल्याशिवाय मला कळणार नाही ना कोण आहे ते. आता हे बघा, हे जी एक अशी तिरकी लाईन आहे, परत हे अशी लाईन आहे, तर याच्यामध्ये एक कमी केलेलं आहे आणि अशी तिरकी लाईन वाढवलेली आहे. अशी इथं तीन झालेले आहेत आणि इथं अशा त्याला क्रॉस करणाऱ्या पण तीन लाईन झालेल्या आहेत. मग आता कसं येईल आकृती? व्यवस्थित ऑब्झर्व करा. टीचर डी येस. डी आडव्या लाईन किती होतील? चार होतील आणि त्याला क्रॉस करणाऱ्या दोन लाईन होतील. एक एक क्रॉस करणारी एक एक लाईन कमी केलेली आहे आणि आडव्या लाईन एक एक वाढवलेली आहे. बरोबर आहे. व्हेरी गुड. नंतर प्रश्न क्रमांक 8. व्यवस्थित अभ्यास करून सांगायचा. आदर्श तू सांग आता. आदर्श सांगेल, बाकी सगळ्यांनी म्यूट करायचंय. फक्त आदर्श सांग. आदर्श, कुठे आहेस तू? आदर्श, अनम्यूट कर ना. हा, आता सांग. टीचर मी सांगू. आदर्श, तुला जमत नाही का? हे बघ, ह्या ज्या आकृत्या आहेत ह्या कोपऱ्यामध्ये आलेल्या आहेत, विरुद्ध कोपऱ्यामध्ये, आणि ह्या लाईनच्या आतमध्ये आहेत. परत त्या आकृत्या सेम लाईनच्या बाहेर आलेल्या आहेत. ओके. नंतर इथं पण लाईनच्या आतमध्ये गेलेले, मग नंतर कुठे ते लाईनच्या बाहेर येतील. पण काय इथं बघ कसं केलेलं आहे त्यांनी. इथं ह्या कोपऱ्यामध्ये आले, परत या कोपऱ्यामध्ये आले, परत या कोपऱ्यामध्ये. कोणता कोपरा राहिलाय मग? त्यानुसार बघ ना कोणता येईल. थांब, आदर्श सांगेल तो. हम्म. आता हा गोल पर्याय क्रमांक न, ते लाईनच्या आतमध्ये आहे ना. ये बघ, ते लाईनच्या आतमध्ये. ह्याने कसं केलेलं आहे? पहिल्यांदा लाईनच्या आतमध्ये,
परत लाईनच्या बाहेरमध्ये, परत लाईनच्या आतमध्ये. मग कोणता येईल? आदर्श. येस. पर्याय ऑप्शन तू सांगा तोंडाने, ती टीका करतो. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. तू सांगायचं तसंच. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 9. सई सांगेल. सई कुठे आहे? प्रश्न क्रमांक 9 सई सांगणार आहे. टीचर मी सांगू? सई येस का तू? सई, सई कुठे आहेस तू? टीचर ए येणार. येस बरोबर आहे. नंतर टीचर मी प्रश्न गाईड क्रमांक घेतले. काय झालं? मी गाईड घेतले त्यात पण तसेच आकृत्या येतात. बरं ठीक आहे. आणि सई तू काल का नाही जॉईन झाली? मी तुला कॉल पण करायला सांगितला होता. टीचर ते काहीतरी होतं आमच्या घरात, ते थोडा वेळ झाला. बरं ठीक आहे. अब्सेंट राहायचं नाही आणि व्हिडिओ बघून घे हा. अब्सेंट राहिल्यावर तो व्हिडिओ हा. बघून घ्यायचा. नंतर अमय. टीचर हा प्रश्न क्रमांक 10 अमय सांगेल. अमय, हे बघ, 2 हाफ सर्कल आहेत, टीचर नंतर पाकळी ऑप्शन वाढवली, नंबर परत ए. 2 पाकळी केलेले आहेत. नंतर कोणतं येईल? टीचर ए. ऑप्शन नंबर ए. येस, व्हेरी गुड. ए टीचर. हो. नंतर ओम सांग. 11 का? 11वा सांग. मॅम सी. पर्याय क्रमांक सी. नाहीये. नाहीये. सी नाही बरोबर बघ. थांब जरा, त्याला टीचर स्टडी बी. करू दे, त्याला बघू दे जरा, थांबा. कोणतं येते ओम तू सांग, व्यवस्थित सांग, विचार करून, घाई करू नकोस. जो मॅम बी. त्रिकोण आहे ना, कसा कसा रोटेट झालेला आहे बघ मॅम त्रिकोण. बी. ऑप्शन बी मॅम. येस, व्हेरी गुड. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. नंतर नेक्स्ट तनय सांगतो. तनय. ओपरी कोण जॉईन झालंय? प्लीज नाव सांगत नाही, कॅमेरा ऑन करत नाही, कसं करायचं? सेटिंग येत नसेल तर विचार मला फोन करून, मी सांगते तुला कसं सेटिंग करायचंय. नंबर डी. टीचर डी येणार. टीचर डी येणार. मी कोणाला सांगितलं होतं सांगायला? कोणालाच नाही. शिवम सांग तू. कोणतं टीचर? प्रश्न क्रमांक 12वा. टीचर डी येत आहे. येस, व्हेरी गुड. 12 पर्यंत सगळे प्रश्न झालेले आहेत हं. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? कुणाला डाऊट असेल तर विचारायचं आहे, शांत बसायचं नाही. कारण परीक्षेमध्ये परत तुम्हाला असं वाटू नये आपण उगाच शांत बसतो, त्यापेक्षा आत्ताच विचारा डाऊट असेल तर. नाही टीचर कोणाला. प्रश्न क्रमांक 13वा. आर्या. टीचर मी सांगू? हा सांग. 13वा. ए नंबर टीचर. नाही, चुकीचे. प्रश्न क्रमांक 13वा सांग. मॅम मी सांगू? हा सांग. टीचर सी आहे. टीचर सी. येस, पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. क्लॉकवाईज जात आहे. हा, क्लॉकवाईज. क्लॉकवाईज चाललेला आहे. हो नाही टीचर ग, अँटी क्लॉकवाईज म्हण, अँटी क्लॉकवाईज. मॅम ऑप्शन सी. पहिला आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये इथं अधिक आहे, इथं गुणाकार आलेला आहे. गुणाकार परत इथे गेलेला आहे, परत इथं आलेले आहे, परत तो इथं जाईल ना. कुठलाही पर्याय क्रमांक 3 आलेला आहे. डी. हा. नेक्स्ट तने सांग. प्रश्न क्रमांक 14वा सांग. मॅम
मॅम हा 14वा प्रश्न सांग. टीचर बी टीचर बी येणार. येस. नेक्स्ट पार्थ. प्रश्न क्रमांक 15वा. ए 15वाचा येईल. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट प्रलय. येस टीचर. तू सांग प्रलय. प्रश्न टीचर क्रमांक किती 16वा सांग. डिझाईन केली, ए एक टीचर एमटी आहे, परत एक टीचर वाढवलेले, परत काय येईल? एक वाढवलेले बघ. बी येणार टीचर. बी येणार. येस. प्रलय बी कोणता येईल? येणार. प्रलय तू सांगत नाहीये. प्रलयचा आवाज येत नाही मला. प्रलय